नमस्कार, चोखंदळ पोटोबा या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल भरली ढोबळी मिरची मसाला। ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही असेही लोक खूप आवडीने खातील अशी झणझणीत चमचमीत गावरान भरली ढोबळी मिरची। तर चला बनवूयात। भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी आपण या कोवळ्या ढोबळ्या मिरच्या घेतल्या आहेत आणि या छोट्या आकाराच्या घ्यायच्या आहेत। आता आपल्याला याचे देठ काढायचे आहे। कवळी ढोबळी मिरची घेतल्याने साल जाड नसते, त्यामुळे ती पटकन शिजते सुद्धा आणि चव सुद्धा खूप छान लागते। आता आपल्याला हे असं कट करून काढून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला देठाच्या बाजूने कट करायची आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि आतील बिया या सुरीच्या साहाय्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या काढून टाकायच्या आहेत। चमच्याच्या साहाय्याने सुद्धा या बिया मोकळ्या करता येतात। अशा पद्धतीने मिरची कट केल्याने मसाला व्यवस्थित भरता येतो आणि तो बाहेर सुद्धा येत नाही। अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। तिने आपल्या सर्व मिरच्याचे देठ काढून झाले आहे, बिया सुद्धा काढून झाले आहेत। आता आपण वाटण बनवणार आहे। त्यासाठी गॅसवर एक भांड ठेवले आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आहे। तेल थोडे गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा 1 वाटी आहे तो घालायचा आहे। कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान तांबूस रंगाचा झाला आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं आहे ते घालणार आहे आणि खोबरं सुद्धा छान तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरे सुद्धा छान भाजून झाले आहे। आता आपल्याला हे थंड करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आणि खोबरे आपण मिक्सर मध्ये घातले आहे, हे थंड झाले आहे। आता यामध्ये अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि ती कांदा खोबरे यांच्या सोबतच बारीक करून घ्यायची आहे। आता आपले हे वाटण तयार झाले आहे। आता आपल्याला मिरची मध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी भांडे घेतलंय, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचे। शेंगदाणे भाजून भरडे असे बारीक करून घेतले आहे, जास्त बारीक नाही करायचे, याने मिरचीला छान टेस्ट येते। 1 वाटी कूट घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला हे बनवलेलं वाटण घालायचं आहे। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आहे ती घालायची आहे। 3 चमचे कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे। 1 चमचा धने पावडर घालायची आहे। 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे। चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। हा मसाला आता तयार झाला आहे। आता आपल्याला हा मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मसाला आपला भरून झाला आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आहे। तेल छान गरम झाले आहे, यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी छान तडतडली। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे। थोडीशी हळद घालायची आहे। 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे।
यामध्ये आपल्याला मसाले भरलेले ढोबळी मिरची घालून घ्यायची आहे। ढोबळी मिरची आपल्याला छान डाग पडेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। हलके हलके डाग पडेपर्यंत परतायचे आहे। अशा प्रकारे छान डाग पडले आहेत। आता आपल्याला उरलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। हा उरलेला मसाला आपण यामध्ये घालणार आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घातल्याने ढोबळी मिरची पटकन शिजते। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे ढोबळी मिरचीला बाहेरून सुद्धा मीठ लागते आणि या भाजीची टेस्ट खूप छान लागते। आता हे छान मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवायचे आहे। आपल्याला हे मंद गॅसवरतीच 10 मिनिटं वाफलून घ्यायचे आहे, पण मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला हे असं हलवून घ्यायचे आहे। सगळ्या मिरच्या वर खाली करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळीकडून छान भाजल्या जातील, शिजल्या जातील। 10 मिनिटं झाले आहेत। आता आपल्याला हे झाकण काढायचे आहे। आपण पाहू शकता ढोबळी मिरची छान शिजली आहे, मसालेही छान शिजलेत, सर्व पाणी आटले आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व करायचे आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे। भरली ढोबळी मिरची तयार झाली आहे। अशा प्रकारे ढाबा स्टाईल भरली ढोबळी मिरची आपली तयार झाली आहे। आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला चोखंदळ पोटोबा याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।